प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस ज्याही विद्यार्थ्याला अजूनपर्यंत समजलं नसेल किंवा त्याबद्दल माहितीच नसेल किंवा त्याबद्दल वाक्य बनवता येत नसेल तर अगदी छोट्या विद्यार्थ्यांपासून तर मोठ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ह्या कमी वेळामध्ये आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला शिकून घ्यायचा आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय आहे तर पहिले तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. तर फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ॲमिझर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ऍक्च्युअली ठीक आहे, म्हणजे दिलेलं जे कुठलेही सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स कसं राहणार आहे तुमचं सब्जेक्ट प्लस ॲमिझर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सुरुवातीला सब्जेक्ट राहील, त्यानंतर ॲमिझर पैकी कुठलेही तुम्ही हेल्पिंग वर्ब वापरू शकता. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून त्याचा उपयोग होतो ॲमिझरचा. त्यानंतर तुम्ही जो कोणता वर्ब वापराल त्या वर्बला आयएनजी लागलेला असेल आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला काय वापरू शकता तुम्ही ऑब्जेक्ट, कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट त्या वाक्यानुसार तुम्ही वापरू शकता. त्यानंतर या ठिकाणी सांगितले छोटीशी टिप. काय आहे टिप बघा, की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट थिंग्स. प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर कशासाठी करतो, कुठल्याही वस्तू संदर्भामध्ये कुठल्याही गोष्टी संदर्भामध्ये मांडण्याकरिता. दॅट आर हॅपनिंग नाउ, म्हणजे ती गोष्ट ती वस्तू किंवा कुठलेही पार्ट ऍक्शन जी आता घडत आहे चालू आहे ती ऍक्शन आपण या टेन्स मध्ये मांडतो. त्यानंतर इट डिस्क्राइब्स एन ऍक्शन इन प्रोग्रेस. ती ऍक्शन कशी असते, प्रोग्रेस मध्ये असते, चालू असते, तिचा एंड आपल्याला माहित नसते. तर अशा प्रकारची ऍक्शन आपण कुठल्या टेन्स मध्ये वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो. त्यानंतर ऍक्च्युअली छोटा या ठिकाणी सांगितलं आहे काय, द आयएनजी फॉर्म इज कॉल्ड द प्रेझेंट पार्टिसिपल. मी अगोदरही म्हटलं की ज्या वर्बला आयएनजी फॉर्म लागलेला असेल तो कुठला वर्ब झाला, प्रेझेंट पार्टिसिपल वर्ब झाला. तर अशी थोडक्यात माहिती मी तुम्हाला काय दिली, या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल सांगितली आणि नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. मी या ठिकाणी थांबतो.